हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. कशात सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. तर मला इतक्या साऱ्या कमेंट येतात की नाही तू बिझनेस कसा करते ते सांग, त्याला त्याचं ग्रो कसं केलं ते सांग. मला इतक्या आता तर मला ना इतके व्हॉट्सअपला मेसेज येत आहेत की आम्हाला साड्या घ्यायच्या आहेत, कुठून घ्यायच्या सांग, मला बिझनेस करायचा आहे. तर ह्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवते, कारण बिझनेस करणं सोपं काम नाही आहे. म्हणून मी तुम्हाला आज त्या सिक्रेट गोष्टी सांगणार आहे जे तुम्हाला कोणीच सांगत नाही. सगळ्यात पहिलं की सगळ्यांनाच वाटते की नाही साड्या विकणं म्हणजे खूप पैसा आहे किंवा ड्रेस सेल करणं म्हणजे पण खूप पैसा आहे. तर सर्वात पहिली मी याच्यामध्ये आली होती खन फॅब्रिकमुळे. खन फॅब्रिक सेल करायला मी चालू केलं. ठीक आहे. खन फॅब्रिकमध्ये व्हायचं असं की समजा आता आपल्याला समोरून जरी 110 रुपये मीटरने कपडा भेटला ना आपण तो 130 रुपये मीटरने विकला, आपल्याला एका मीटरच्या मागे 20 रुपये पडले. मान नाही 20 रुपये पडले, पण त्याच्यातून जो काही कटिंगचा ताप होता ना, ते 1-2 मीटर कट करा, परत त्याची घडी घालून ठेवा, कारण एवढूशा याच्यासाठी एवढंच नाही तर त्यातला सगळाच कपडा जायचा असं नाही. कधी कधी काही उरून राहायचा. तर ते मला एकदम इतकं खूप जास्त कष्टाचं काम असल्यासारखं वाटायला लागलं सारखं ते कट करून. तरी मी भरपूर दिवस तो बिझनेस केला, पण मला त्यात नाही बरोबर वाटेल, मग मी ते बंद केलं खणाच्या कपड्याचं. त्याच्यानंतर मी हळूहळू साड्यांमध्ये वगैरे घुसत गेली. सगळ्यांना आता माझ्या टोटल घरामध्ये ज्या साड्या आहेत ना, जवळजवळ 4 लाखाच्या साड्या असतील. एवढी मोठी प्रॉपर्टी आहे घरामध्ये आता सध्या, तुम्हाला सांगते. तर एक मी तुम्हाला एक उदाहरण देणार आहे, त्याच्यावरूनच तुम्हाला कळेल की बाबा आपल्याला हे करायला पाहिजे की नको. ठीक आहे. आता आपलं एखादं शॉप असेल ना तर ठीक आहे, दोन्हीकडून चालते, ऑनलाईन चालतंय ऑफलाईन चालतंय, काहीच टेन्शन आहे, बिंदास्त चालू द्या. पण जर तुमचं फक्त ऑनलाईन असेल ना, तर मी तुम्हाला सांगते की काही अशा साड्या असतात ज्या की ऑनलाईन कस्टमरला वाटतं अरे हा तर कलर डार्क आहे, जसं की एखादी मी तुम्हाला इथून साडी बघा आता काढून दाखवते. आता ही साडी, आता ही बघा ऑनलाईन कशी दिसते, थोडी फेंट दिसत असेल, नॉर्मली जो पॅरेट ग्रीन कलर पाहिजे तसा दिसत नसेल, पण हा ऑफलाईन कलर इतका फ्रेश वाटतो ना की असं जे कोणी बघेल ना त्याला पटकन उचलून जाईल, घेऊन जाईल, इतका हा फ्रेश कलर आहे रिअलमध्ये. आणि मग होतंय असंच की काही कलर हे ऑनलाईन चांगले दिसतात तर काही कलर हे ऑफलाईन चांगले दिसतात, काही कलर डोळ्याने जे रिअल चांगले दिसतात, काही कलर फोटोमध्ये चांगले दिसतात. त्यामुळे मग ते जमलिंग होतं आणि बायका काय करतात की जे छान दिसतं तेवढंच घेतात, जे छान नाही वाटत त्यांना तर ते नाही घेत. आपण किती सांगितलं तरी ते नाही घेत किंवा त्यांच्याच आवडीचं घेतात. किंवा माझ्या वेळेस जास्तीत जास्त झालेली गोष्ट अशी आहे, आता समजा आपल्याकडे 5-6 कलर आहेत आणि त्यातला एखादाच कलर समजा रॉयल ब्ल्यू किंवा मरून वाईन हा असेल, तर तोच कलर सगळ्यांना पाहिजे असता आणि आपल्याला साड्या घेताना सेट वाईज घ्याव्या लागतात. म्हणजे एका सेटमध्ये 6 कलर येतात. आता आपण जरी 10 सेट घेतले तरी एकाच कलरची कंटिन्यू साडी ऑर्डर आली तर मग त्या 10ही साड्या जाणार ना. पण बाकीच्या कलरचं काय करायचं, हा जो बाकीचाच ढीग लागलाय त्याचं काय करायचं. तुम्हाला एक नॉर्मल उदाहरण देते मी. आता समजा आपण 40 साड्या घेतल्या, 40 साड्या घेतल्या 700 रुपयाने किंवा 750-800 रुपयाने घेतल्या, त्याचे आपले झाले किती 30,000 रुपये झाले. ठीक आहे, 28 किंवा 30,000 एवढे होतील. तर आपण ती साडी जर 1000 रुपयाने विकली, जास्तही मार्जिन काढू शकत नाही आपण. 1000 रुपयाने विकली, आपण 300 रुपये एक्स्ट्रा काढले त्या साडीच्या मागे. ठीक आहे, काहीच हरकत नाही, 300 रुपये काढले. पण आपले झाले किती मग 300 रुपये एक्स्ट्रा काढल्यानंतर 40 साड्यांचे झाले आपले 40,000 रुपये. म्हणजे आपल्याला किती पैसे जास्त आले, जवळजवळ 12,000 रुपये जास्त आले. चांगलं आहे ना असं 40 साड्याच्या मागे आपण 12,000 कमावले. ही तर चांगलीच गोष्ट आहे, मान्य आहे मला. पण त्यातल्या इतक्या साड्या उरून राहतात, इतके जे डल कलर असतात. आता काही कलर असे असतात, समजा आता हा कलर आहे बघा, हा पिस्ता कलर आहे. बायकांना असं वाटतं की अरे हा पिस्ता कलर आहे, किती डल वाटतो, हा नको घ्यायला. मग हा असे कलर काय आहेत जे महागे पडून राहतात. आणि इतकेच नाही तर याच्यातले खूप सारे कलर महागे पडून जातात, जे मेन कलर आहेत ना तेच जातात. किंवा रेट वाईज बायकांना असं वाटते की नाही ह्याचा रेट एवढा पाहिजे तेवढा पाहिजे, तर मग ती नाही घेत. अशा वेळी काय होतं ना, अर्ध्या समजा आता 40 मधल्या आपल्या 30 साड्या विकल्या गेल्या आणि 10 साड्या झाल्या, 10 साड्या आपल्याकडे राहिल्या घरात आणि राहतात. तुम्हाला खरं सांगते, 40 घेणार तर त्यातल्या 10 साड्या ह्या उरून राहणारच आणि दुकानदारांच्या सुद्धा राहतात. पण त्या लोकांचं एक डील ठरलेलं असतं मॅन्युफॅक्चरिंगवाल्यांसोबत की उरल्या किंवा फाटक्या तुटक्या साड्या ते परत घेतात आणि परत वॅक्स करून वापस पाठवतात. हे त्यांचं डील असतं, त्यामुळे ते लोकांना परवडतं येईल, त्यांना त्या साड्या खूप स्वस्त भेटतात, त्याच्यामुळे त्यांना परवडतं. पण आपण जे छोटा मोठा बिझनेस करतोय त्यांना हे पण नाही परवडत, कारण आपल्याला ही साडी जास्ती किमतीनं पडलेली असते. आणि सांगायचं एवढंच की तुमच्या 10 साड्या उरून राहिल्या, भले तुम्ही 10-12 हजार कमवले, पण तुमचं त्या साड्यातून 40,000तून परत तुम्ही ते 10 साड्याचे पैसे मायनस करा, परत तुम्ही 30,000 वरती चाला. त्यात आपण पाठवायचा खर्च वेगळाच केलेला असतो. सांगायचं इतकंच की फायदा मला तरी दिसत नाही. किंवा मग असं करायचं की ज्या साड्या सेल होतात की आपल्याला वाटते की ह्या सेल होती तर अशाच सेल करा.
आणि खूप साऱ्या बायकांचे मला हेच सारखे मेसेज आहेत की आम्ही इतका इतका स्टॉक घेतला पण आमचा तो गेलाच ना, आता काय करायचं काजल, तू विकून दे. इथेच चुकताय. काहीतरी असं वेगळं युनिक करा की जे बायका पटकन घेतील. साड्या आता कोणी घेत नाही, कारण सूट इंस्टाग्रामवर धुमाकाळ घातलाय सगळ्यांनी की माझ्याकडे हे, माझ्याकडे ती साडी. असं ही एक पहिला मुद्दा मी तुम्हाला वाटला बिझनेसमधला. तुम्हाला बिझनेस करायचा आहे तरी पहिली गोष्ट लक्षात ठेवा. मी असं म्हणणार नाही करू नका, करा. आता तुम्ही म्हणणार मग तू कसं काय करती, तू कशी काय लॉसमध्ये जात नाही, तर जाते बाबा, मी सुद्धा जाते. ज्या रेडीमेड ब्लाऊजच्या पण साड्या घेतल्या होत्या त्यातनं मेन कलर गेले, जसं की ब्ल्यू कलर म्हणा किंवा असा एखाद दुसरा कलर असतो जो ब्ल्यू कलर जास्ती करून जात नाही, पण रॉयल ब्ल्यू जातो, हा भानगड आहे. मग तो ब्ल्यू कलर म्हणा किंवा असे 2-3 कलर असतात जे की जात नाही, तर ते कलर आपल्याकडे पडून राहतात. तसे माझे 10 राहिलेले आहेत. मी तुम्हाला सांगते, मी त्याच्यामध्ये काय तर 100 साड्या घेतल्या होत्या. त्याच्यावरतून माझ्या सगळ्या साड्या गेल्या, पण त्याच्यातून माझ्याकडे अजून 10-12 साड्या आहेत. आणि मी तो 10-12 साड्या अशा आहेत की ज्या कुणीच घेत नाहीये. जे घेत आहेत तो तर स्टॉक माझ्याकडे वेगळाच आहे, भरपूर आहे. पण जो साड्या घेत नाही त्याही स्टॉक आहे. त्याचं काय करायचं सांगा. आता मला परवडतं या गोष्टीमुळे, कारण मी ड्रेस पण शिवते. म्हणजे समजा एखादी साडी जर नाही सेल झाली, एखादा ड्रेस आहे पकडा, आता नाही सेल झाली, तर मी त्या साडीचा कस्टमरला ड्रेस शिवून देते किंवा ड्रेस आपण त्याचे स्वस्तात शिवून दिले तर ते विकतात. सांगायचं एवढं की तुम्हाला जेवढं साड्यांमधून नाही परवडत त्याच्या डबल तुम्हाला ड्रेसमधून परवडतं. एका साडीतून आपण कमीत कमी 3 ड्रेस शिवू शकतो. 3 ड्रेस आपण 1000 रुपयाला विकलं, 1000 रुपयाची साडी पकडा, 3 ड्रेस आपण 1000 रुपयाला विकले, 3000 रुपये आले आपल्याला. जे की आपण 700ची साडी कितीला विकली होती, 1000 रुपयाला, त्याच 700च्या साडीचे आपल्याला 3000 आले. म्हणजे मुनाफा डबल झाला. पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की तो कलर त्या साडीमध्ये त्या 3 ऑर्डर येतीलच असं नाही. कदाचित कस्टमर लगेच म्हणतात नाही ह्याच्यातच पाहिजे पण कलर दुसरा पाहिजे, परत तुम्हाला त्याच्यामध्ये दुसरी साडी घ्यावी लागते 700ची. तर हे कसं, हे स्टेबल राहिलं पाहिजे. म्हणजे दोन्हीकडून तुमचं व्यवस्थित मॅनेज झालं पाहिजे. नाही ड्रेस पण चालले पाहिजेत आणि साड्या पण चालल्या पाहिजेत. त्यामुळे साड्या, जर तुम्हाला साड्यांचा बिझनेस करायचा असेल तर साड्या अशा घ्या तुम्हाला की ज्या चालतील. तुम्हाला माहिती आहे हे व्हायरल आहे, ट्रेंडिंग आहे, ही साडी जाईल, तर अशाच साड्या घ्या. आणि सेलही असं करायचं की समोरच्याने घेतली पाहिजे. नाहीतर हा 500 जरला आहे ते लोक 1100ला विकतात, आपण 1300ला विकायचे, असं नाही करायचं. मग तर येणारच नाही. किंवा मग त्यांनी 1000 रुपयाला विकली, मग आपण 900ला विकायचं, त्यांच्यापेक्षा कमीने विकू म्हणजे आपल्याला फायदा होईल, असं त्रासही नाही करायचं. तुम्ही जर साडे 800ला घेतली असेल तर तुम्ही 900ला कसं काय विकणार. तो पुढचा बाबा 1000 रुपयाला विकतो कारण त्याने खूप क्वांटिटी घेतली असेल, त्याला ती साडी 500ला 600ला पडली असेल. तर हे सगळ्या गोष्टी बघू नका. आणि खूप बायका हेच बघतात. किंवा क्वालिटी वाईजही जायचं, कारण आता इतक्या जास्ती कॉपी येतात ना साड्यांमध्ये की आपल्याला वाटतं की नाही ही स्वस्त आहे, ती स्वस्त आहे. स्वस्ताकडे जाऊ नका, क्वालिटीमध्ये गेलं पाहिजे असं मला वाटतं. जेव्हापासून मी साड्यांचं चालू केले, तर हे 2 मुद्दे आहेत ज्यांना ऑनलाईन बिझनेस करायचा आहे त्यांच्यासाठी मी सांगते. आणि हे असं काम आहे की हेडेक म्हणजे डोक्याचं इतकं होतो, ह्याशी त्वचा होऊन जाते, ना ग्लो राहतो, डार्क सर्कल्स, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामुळे होतात. मग तुम्ही जर रिलॅक्स राहत असाल तर रिलॅक्स राहा, कसल्या झंझटीमध्ये पडायची गरज नाही. आणि जर तुम्हाला करायचं असेल तर रिसेलिंगचं काम करायचं. म्हणजे समोरच्या, तर माझ्या साड्या मी रिसेलिंगला देते, म्हणजे विकू शकता तुम्ही लोक. मग तुम्ही 100 रुपये जरी काढले का साडीच्या मागे तरी तुमचा खूप फायदा आहे. मला तर वाटतं 50 जरी काढले ना तरी पण खूप आहे. कारण घरी बसल्या आपल्याला एका साडीच्या मागे 50 भेटले, आपण दिवसाच्या 5 जरी साड्या विकल्या तर आपल्याला 250 रुपये भेटले. काहीच न करता काहीच केलं आपण, फक्त ऑर्डर घेतली आणि मला दिली. आणि ऑर्डर देताना आम्ही तुमचं नाव टाकतो रिसेलरचं खाली, तुमच्या फॉर्म तुमच्या नावाने आम्ही साडी पाठवतो. ह्या सगळ्या गोष्टी होतात. आता दुसरी एक गोष्ट, हे सगळं सोडून द्या. ज्यांना करायचं आहे त्यांनी करा. मी असं म्हणणार नाही करू नका, पण करायच्या आधी रिस्क जास्ती मोठी घेऊ नका. थोडक्यात जावा, 10-20 हजारामध्ये जावा. एकदम जास्त मोठी रक्कममध्ये जाऊ नका किंवा क्वांटिटी मागवायच्याही नादाला लागू नका. कमी क्वांटिटी मागवा, त्यात कसं चालतंय, त्यातले कोणते कलर जात आहेत हे बघा. आणि काही साड्या अशाच असतात की त्या सेट वाईज मिळतात. आता काहीच साड्या असं असतात ज्या आपल्याला कलर वाईज मिळतात. तर या 2 गोष्टीचं चांगलं लक्षात ठेवा, तरच ऑनलाईन बिझनेसमध्ये घुसा, नाही तर त्याच्यात काही अर्थ नाही. जेवढा फायदा नाही होत त्याच्या डबलीने तोटा होतो. म्हणजे कधी तर ना फायदा होतो ना तोटा होतो. ती सिमिलरच राहतं, काहीच फायदा होत नाही, नाही तोटा पण होत नाही तर काय फायदा पण होत नाही, अशा स्टेजवर आपण येऊन राहतो. तर हे सगळं चुकीचं आहे. आता दुसरी गोष्ट की तुम्हाला ऑर्डर येतच नाही. खूप जणांचं म्हणणं आहे की आम्ही आमची साड्या सेल करतोय पण आम्हाला ऑर्डरच येत नाही. कशा घ्यायच्या ऑर्डर. पहिली गोष्ट तुमची सिम्प्लिसिटी जे आपण म्हणतो ना, तर ती दाखवा. सिम्पल वेने तुम्ही जा. खूप जास्त झंकी पंकी हे हेवी असलं काहीच करू नका. सिम्पल वेने जा. नाही वरडून सांगायचं तसंही जास्ती करू नका. सिम्पल वेने. म्हणजे मी काय करते बघा, मी माझा अवतार काय आहे, मी मेकअप केलाय की नाही, मी केसे विचारले की नाही, मी काय कपडे घातले त्याच्याकडे मी लक्ष नाही देत. मी माझी जी साडी दाखवते, तो ड्रेस दाखवते, ते किती प्रामाणिकपणे शिवला आहे तो तुम्हाला कस्टमरला मी किती प्रामाणिकपणे दाखवते ते मी दाखवते.
आणि असं नाही की मेकअप वगैरे करायला म्हणजे हे नाही, पण आपल्याला टाईमच नसतो, आपल्याला कामच इतकं असतात की ते दाखवणं मला महत्त्वाचं वाटतं. नाही ते एकदम प्रेझेंट करणं असं काही आपल्याला काही ह्याच्यामध्ये नाही की जायचं की बाबा प्रेझेंट करायचं. आणि तुम्हाला खरं सांगू, तुमच्यावर लोकं तेव्हाच विश्वास ठेवणार ज्यावेळेस तुम्ही तुमचं प्रामाणिक दाखवता, लॉयल पद्धतीने. नाहीतर नाही, काहीतरी ओव्हर केलंय खूप जास्त आणि हे असं, तर तुम्हाला कोणीच ऑर्डर देणार नाही. कारण सगळ्यांना वाटतं की बापरे हे असं आणि ते तसं, मग हे असेल का रिअल. रिअल तेव्हाच वाटतं ज्यावेळेस तुम्ही रिअल दाखवता. आणि माझ्यातली हीच गोष्ट लोकांना इतकी आवडते ना, म्हणजे इतकी लोक माझ्यावरती प्रेम करतात खरं सांगते ऑनलाईनमध्ये. म्हणजे इतके जास्त माझे कलीग, माझे शेजाबाजारी, नातेवाईकही एवढा विचार नाही करत जेवढे माझे हे लोक विचार करतात. म्हणजे मी थोडी जरी आजारी असेल, आता हे माझे डार्क सर्कल तुम्ही बघितली ना, तुमच्यापैकी 20 लोक तर मला कमेंट करणार की काजल तुला डार्क सर्कल्स किती झाले, त्याच्यावर लक्ष दे. आणि हे सगळं सुद्धा मी कमावलेलं आहे माझ्या बिझनेससोबत, माझ्या कामासोबत. आणि तुम्हाला खरं सांगतो, तुमची स्वप्न तेव्हाच पूर्ण होणार ज्यावेळेस तुम्ही अति कष्ट करणार. आणि माझी स्वप्न तुम्हाला ते येत्या 2-4 महिन्यामध्ये बघायला भेटतील की किती काय काय पूर्ण होतील. आणि हे सगळं तेव्हाच होतं ज्यावेळेस तुम्ही अति कष्ट करता माझ्यासारखं. बाकी आळस करून नाही चालत. आणि मी असंही म्हणणार नाही, तुम्ही खूप म्हणाल की नाही एकटीच कष्ट करतेस का, तर मी तुम्हाला रिअल सांगते, मी खूप जास्ती कष्ट करते. मी माझ्या नजरे जेवढ्या बायका बघते ना, त्या इतकं नाही माझ्या इतकं करू शकत जेवढं मी करते, असं माझं मत आहे. बाकी ज्याचं त्याचं मत मीही बघितलेलं आहे. बायकांना खायचं करायचं सुद्धा खूप जीवावर येतं, जे की मी ते सगळं मॅनेज करून खूप सारं करते. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही हे सगळ्या गोष्टी फालतूच्या सोडून कष्टावरती भर द्या. तुम्ही ते किती लॉयल दाखवताय, किती खरं दाखवताय हे लक्षात ठेवा. आणि आता ना एक फ्रॉडची खूप जास्त चालू आहे, फ्रॉड होणे. या महिन्यामध्ये तर खूपच ऑनलाईन फ्रॉड होत आहेत. म्हणजे की तुमचं पार्सल आलं आहे आणि मी 2 रुपये टाका आणि 1 रुपये टाका, अशा खूप साऱ्या फ्रॉड गोष्टी होतात. किंवा एखादी लिंक यूट्यूबची देत आहेत, माझा चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही तो चॅनल सबस्क्राईब करायला ती लिंक ओपन केली की तुमचं बँक अकाउंट खाचाल. तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा यासोबत. आणि मी सगळं ते मॅनेज करते, सगळं व्यवस्थित करते. आणि असं नाही की तुम्ही साड्या घेता तर तुम्हाला समोरचा साड्यावाला फसवणार नाही, नक्कीच फसवणार. जसं की माझ्यासोबतही झालं. तर मी ही मध्यंतरी कडवायच्या साड्या ऑर्डर केल्या होत्या, त्याला 3 महिने झाले असतील. त्या साड्या आजपर्यंत माझ्यापर्यंत पोहोचल्या नाही ना, त्या साड्याचे मला पैसे मिळाले. टोटल 50 पीस मी ऑर्डर केले होते. माझं इतकंच म्हणणं आहे की तुम्ही रिस्क घेऊ नका. माझं त्या अनुभवावरून सांगते की माझं रिस्क घेऊ नका. मी माझे नवरा, आमचं दोघंजण रोज त्या माणसाला फोन करतो, रोज मेसेज करतो, पण नाही ते आन्सर करतात, नाही काय ना आमचं पार्सल पाठवतायत ना, त्याला हे पण कबूल नाही करत की बाबा आम्ही त्याला पैसे पाठवले तर त्याला साड्या देणं गरजेचं आहे, असं काहीच नाही. म्हणजे इतकं सगळं होतं. त्यामुळे ऑनलाईन तुम्हाला करायचं असेल बिझनेस तर थोडंसं डोकं लावा, थोडी ताकद लावा, सगळंच स्मार्ट वर्क करा आणि सगळं करून मग हे करा. बाकी माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही सिम्पल वेने करा. जितकं तुम्ही सिम्पल वेने जाल तेवढं तुम्हाला कस्टमरचा विश्वास जिंकता येईल. आणि तेवढंच तुमचा भरोसा तुम्ही जिंकला तर तुम्हाला तितक्यात जास्त ऑर्डर येतील. आणि नक्की येतील, मलाही येतात, तुम्हालाही नक्की येतील. मला इतकंच काय ते मला याच्याविषयी सांगायचं होतं. बाकी माझी ही एवढी सारी इन्फॉर्मेशन तुम्हाला कितपत योग्य वाटली, कितपत पटली हे काय मला माहीत नाही. अजून एक मी तुम्हाला गोष्ट सांगेल, तुम्हाला जर प्रॉपर बिझनेस करायचा असेल, तुमच्या घरातली तुमची सख्खी बहीण असू द्या नाही तर सख्खा भाव असू द्या, त्यांना सुद्धा ती गोष्ट तुम्ही फ्रीमध्ये देऊ नका. ही माझी एक गोष्ट कान खोलून ऐका की कुणालाही फ्रीमध्ये देऊ नका. तुमचा जरी स्वतःचा नवरा म्हणतोय की बाबा ह्या व्यक्तीला ती गोष्ट दे, तर तरीही तुम्ही ती गोष्ट फ्रीमध्ये देऊ नका. हां, तुम्हाला असं नाही की नंतर तुम्ही तुमच्या आवडीनं तुम्ही ह्याच्यामध्ये किंवा तुमच्या मनपसंतीनं द्या, पण बिझनेसमध्ये नाही. दुसरं काय पण द्या, तुम्ही तुमच्या ह्याने द्या, त्याच्यापेक्षा डबल टिबल किमतीची वस्तू द्या, पण ती तुमच्या बिझनेसची वस्तू आहे ना, ती तुम्ही फ्रीमध्ये देऊ नका. तिसरी, आता 2-3 मुद्दे झाले, तर चौथा मुद्दा हा की तुम्हाला COD द्यायची नाही आहे. कॅश ऑन डिलिव्हरी ठेवू नका. जे काय असेल ते ऑनलाईन पेमेंटच्या थ्रू करा. जितकं जास्त तुम्ही ऑनलाईनच्या पेमेंटच्या थ्रू जाल तितकं जास्त सक्सेस व्हाल. आणि असं नाही की CODच्या थ्रू गेल्यानंतर सक्सेस होणार नाही, त्याच्या थ्रू सुद्धा तुमचा सक्सेस होणारच आहे, खूप होणार आहे. कारण जितकी जास्त आपण कॅश ऑन डिलिव्हरी देतो ना, तेवढ्या जास्त ऑर्डर येतात असं माझं म्हणणं आहे. पण ते खूप जास्त रिस्की असतं. म्हणजे ती ऑर्डर गेल्यापासून ते तुमच्या हातात पैसे येईपर्यंत तुम्हाला 1.5 महिना जातो. तुम्ही ती ऑर्डर देता, समोरचा तो ज्याला कुरिअर केलं तो कुरिअरवाल्याकडे पैसे देतो, कुरिअरवाला त्या कुरिअर ऑफिसला किंवा पोस्टात जमा करतो, तो पोस्टवाला आपल्या अकाउंटला ते सगळं डिटेल मायनस कमी जास्त जे काय झालं ते जमा करणार आणि मग तो महिन्याच्या 1 तारखेला आपलं पैसे आपल्या अकाउंटला टाकणार. ह्या सगळ्या झंझट असतात. त्यामुळे आपल्याला नेक्स्ट पुढचा जो माल खरेदी करायचा तो खरेदी करायला आपल्याकडे पैसेच येत नाहीत. हा एक मेन
मेन मुद्दा आहे. आता हे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुम्ही खूप श्रीमंत असाल तेव्हा. आता हे तुम्ही जर छोटे असाल तर तुम्हाला CODचं ऑप्शन नका ठेवू, मी असं तुम्हाला सांगेन स्पष्ट शब्दामध्ये. दुसरा, नो रिटर्न नो एक्सचेंज ऑप्शन ठेवा. म्हणजे एक्सचेंज तेव्हा करा, मी म्हणणार नाही करू नका. ज्यावेळेस तुमची साडी डॅमेज गेली, खराब गेली तर नक्की घ्या, मी सुद्धा घेते, काहीच हरकत नाही. पण तुमच्या साडीत काहीच फरक नाही. उगाच बायका बोलतात नाही मला क्वालिटी नाही आवडली. अरे क्वालिटी तू आधीच बघायची ना, मी व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. नाहीतर व्हिडिओ कॉल कर, बघ ती कसं आहे काय, आणि मग घे. तू घरी आल्यावर म्हणणार की क्वालिटी नव्हती. त्यातल्या त्यात जर रेडीमेड ब्लाऊजच्या साड्या असतील ना तर मग तुम्ही तर रिटर्न घ्यायचंच नाही. रेडीमेड ब्लाऊजच्या साड्या असल्या बायका काय करतायत, घालतायत, नेसतायत आणि मग रिटर्न करतायत. हा, आता तुम्ही म्हणणार मग ऑनलाईन थ्रोच्याही आपण असंच करतो, तर ऑनलाईन सुद्धा हा ऑप्शन नाही आहे. जे इन्फ्लुएन्सर आहेत, म्हणजे आमच्यासारखे जे क्रिएटर, त्यांनाच फक्त हा ऑप्शन असतो की तुम्ही कितीही फ्रीमध्ये रिटर्न करा, काही फरक पडत नाही. पण तुम्हाला म्हणजे नॉर्मल लोकांना हा ऑप्शन नसतो. 4-5 जर रिटर्न टाकले ना तर रिजेक्ट केले जातात किंवा मिशो कुठलंही अकाउंट असेल तर ब्लॉक केलं जातं. ठीक आहे, मग आमच्याकडे तुम्ही असं कसं काय म्हणता की प्रत्येक जणांना नाही मला नाही आवडली क्वालिटी घ्या. खरं सांगू, हा प्रॉब्लेम माझ्यासोबत नाहीच होत. क्वचित एखाद्या महिन्यात 1-2 कस्टमर मला असले भेटतात, नाहीतर मग मला भेटतच नाही. कारण त्यांनाही माहीत आहे मी किती कष्ट करावे लागतात त्याला, पॅकिंगपासून ते पार्सल पोस्टात देण्यापासून तिथून तुमच्या घरी जाईपर्यंत त्याच्या मागं ते फॉलोअप घेत राहावं लागतं की कुठं पोचलं, काय झालं, ताई इकडे तिकडे. आणि पेशन्स इतके ठेवावं लागतात ना, समोरचा कसाही बोलला तरी ऐकून घ्यावं लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत ऑनलाईन बिझनेसमध्ये. सुखाचं नाही कोणतीही गोष्ट, कोणत्याच गोष्टीमध्ये सुख नाही. तुम्हाला नॉर्मल वेच्या जायचं असेल ना तर तुम्ही एखादा यूट्यूब चॅनल चालू करा, एखादं छोटंसं काम चालू करा ज्याच्यातून आपल्याला महिन्याची थोडीफार का होईना इन्कम येईल. पण अशा गोष्टी शिरू नका की जिकडे फायदाही नाही तोटाही नाही. माझं इतकंच तात्पर्य म्हणणं आहे. आणि तिकडे तेव्हा शिरा जेव्हा तुमच्यामध्ये पेशन्स नावाची गोष्ट आहे. नाहीतर अरे यार यातल्या 2च साड्या गेल्या, आतून 6-7 तर बाकीच आहेत, हा विचार करून डिप्रेशनमध्ये जायचं असेल तर या गोष्टीमध्ये शिरू नका. खूप साऱ्या अशा केसेस झालेल्या आहेत आणि मला या गोष्टीचं काही वाटत नाही. कारण माझ्याकडे खूप सारे ऑप्शन आहेत. जर साडी सेल नाही झाली मी त्याचे ड्रेस शिवते, नाही काही ना काही करून मी ते करायचा प्रयत्न असतो माझा. पण काही बायका खूप लगेच एवढा विचार करतात की पूर्ण टेन्शन घेतात डोक्याला. तर इतकं टेन्शन नाही घ्यायचं, रिलॅक्स राहायचं, मस्त निवांत करायचं. बाकी तुम्ही माझा तो दुसरा चॅनल बघू शकता ज्याच्यावरती मी तुम्हाला घर बसल्या स्टोरी चॅनल किंवा असे काही चॅनल ओपन करून पैसे कमवू शकतो. मी तुम्हाला खरं सांगू, मी जितकं या बिझनेसमधून कमवते ना तितकंच मी यूट्यूबमधूनही कमवते. म्हणजे सेम वेने जितकं मी यूट्यूबमधून कमवते तितकंच मी बिझनेसमधूनही कमवते. म्हणजे दोन्हीकडे मी तितकंच कमवते. पण मी सगळ्यात जास्त कमवत असेल तर ड्रेसमध्ये कमवते. तुम्हाला खरं सांगते, एका ड्रेसच्या मागे मला कमीत कमी 200-250 रुपये भेटतात त्याची शिलाई. पण तीच, आणि मी काय दिवसाचा 1-2 ड्रेस शिवत नाही, कमीत कमी 6 ते 7 ड्रेस शिवते. 6-7 ड्रेसचे पैसे किती झाले दिवसाला? 200 रुपयाने पकडलं तरी सुद्धा 6 ड्रेसचे 1200 होतात, 7 ड्रेसचे 1400 होतात, दिवसाचे 1400 रुपये. ठीक आहे, म्हणजे महिन्याचे मला 40-45 हजार रुपये सहज मला ड्रेसच्या ह्याच्यातून निघतात. तर मला सांगायचं एवढंच आहे की कष्ट जिथे आहेत ना तर तिथे पैसा आहे. स्मार्ट वर्कने सुद्धा येतो, पण एकदम लाईटली घेतलं ना जास्त पैसे येत नाहीत. आणि हे कष्ट थोडेच वर्ष आपल्याला करायचे. एकदा आपण छान सेटल झालो, प्रॉपर सगळ्या गोष्टी आल्या तर मग कशाला करायच्या, मग कमी करायचं. आत्ता आपण करतोय लेवलमध्ये, कारण आपल्याला खूप साऱ्या गोष्टी अजून अचीव करायच्या आहेत, पाहिजेत, त्या सगळ्या मिळण्यासाठी. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी सोबत माझे छान छान लाईफस्टाईलचे ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करायचं आहे. खूप सारं प्रेम द्यायचं आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.